राज्य सरकारच्या या लाडक्या बहिणी हळूहळू दोडक्या होत चालल्यात का? कारण निवडणुकीला काही महिने लोटलेत आणि लाडक्या बहीण योजनेसाठीचे निकष अंमलात आणायला सुरुवात झाली आहे। आपल्यासोबत काही लाभार्थी महिला आहेत आणि त्याचबरोबर काही अंगणवाडी सेविका देखील आहेत ज्यांच्यावरती या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी होती। आता सरकार म्हणतंय की ज्या महिलांच्या घरातील कोणत्याही सदस्याच्या नावावरती चारचाकी वाहन आहे अशांची तुम्ही पडताळणी करा। हां, त्यांनी सांगितले पडताळणी करा, पण आता आम्ही घरोघरी जाऊन विचारतोय की तुमच्याकडे 4 व्हीलर आहे का, तर ते स्पष्ट नाही म्हणून सांगतात। आणि ज्याच्याकडे आम्ही म्हणतो नाही तुमच्याकडे आहे, तर ते काय म्हणतात की नाही मध्ये आमच्या नवऱ्याच्या नावावर आहे, मुलाच्या नावावर आहे, सासऱ्यांच्या नावावर आहे, अशी कारण म्हणजे आमच्या तर नाही ना, मग आम्हाला द्यायला काय हरकत आहे। म्हणजे आम्ही एवढं सांगून सुद्धा ते ऐकत नाहीत लोक। आणि पण ही जी योजना होती मग त्यांनी जसं सकट महिलांनी फॉर्म भरलेत की गाडी असू नसू काय सगळ्यांनी भरले। मग हेच आहे ना, तुम्ही जी आता इन्क्वायरी करताय म्हणजे जी तुम्ही तपासणी आता करताय ती तपासणी इलेक्शनच्या आधीच करायला पाहिजे होती, म्हणजे जेणेकरून कसं सगळ्यांना महिलांना बंधन झालं असं नाही बाबा खोटं आपण दिलं नाही पाहिजे। नाही मग ते असं म्हणतायत की हमीपत्र तर आम्ही त्याच वेळी भरून घेतलं होतं, पण हे आधी नाही झाली पडत आणि आता होतीये आणि हमीपत्राची एक दाखला दिला जातो। हमीपत्र ही कागदावरच राहिली, त्यांनी सरसकट केलं तसं तसं आहे। नाही आमच्याकडे आयकर खाता नाही, आमच्याकडे आमदार नगरसेवक कोण नाहीये, पण खाली सही केली। आता सगळ्यांना मिळते, ह्यांना मिळतं त्यांना मिळतं, मग मला का नाही मिळणार म्हणून भरलं त्यांनी फॉर्म। पण त्यांनी पण आता काय म्हणतात मग हे सगळं? आता ते सगळं पडताळणी करायला सांगतं ते, म्हणजे तुमच्याकडे 4 व्हीलर आहे का, तुमच्याकडे फ्रीज वगैरे आहे का, हे सगळं पडताळणी करा। पण हे आधीच व्हायला पाहिजे होतं ना, निवडणुकीच्या आधी। हा मग आणि निवडणुकीच्या आधीच व्हायला पाहिजे होतं, तुम्ही आधीच सांगायचं होतं की आहे अशा तुमच्याकडे कार आहे का किंवा तुमचे काही डॉक्युमेंट्स आहेत का रेडी का काय नाही, हे आधी सांगितलंच नाही ना कन्फर्म। आता एक हे केलं की डायरेक्ट त्यांनी आता हे इलेक्शन झाल्यावरती सगळ्यांनी सांगितलं की हे कार पाहिजे, तुमचे डॉक्युमेंट हे रेडी पाहिजे, ते पाहिजे, हे असं नाही ना, तुम्ही अगोदरच ते इलेक्शनच्या आधी। त्यांचं म्हणणं आहे की आम्ही हमीपत्र भरून घेतलं होतं ना आधी आणि त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी होत्या की तुमच्याकडे तर योजना यानंतरच लागू केल्या ना त्यांनी। आता निवडणूक जे ह्याच्यातून करताय अंगणवाडी सेवा ते आधी केलं असतं, म्हणजे जे फॉर्म भरायचे आधी कळालं असतं ना लोकांना की काय आहे काय नाहीये त्यांच्याकडे। आता करून काय फायदा नाही, आता लोकांनी भरलेलेच आहेत। हे करताय ना, चालू करताय, हे अगोदर केलं असतं तर लोकांना कळलं असतं ना की काय पाहिजे काय नाही। हे सगळं इलेक्शन झाल्यावरती तुम्ही सगळं करताय ना। त्यांनी जर कंपल्सरी आपल्याला ह्याचं उत्पन्नाचं दाखल्याचं हे केलं असतं ना, म्हणजे एवढं उठाठेवा त्यांना कराच लागला नसता। कंपल्सरी एक निकष तर चारचाकी वाहनाचा आहे, आता दुसरा उत्पन्नाच्या दाखल्याचा येऊ शकतो। मग तुम्ही उत्पन्नाचा दाखला देणार का? देऊ शकतो कारण आमच्याकडे उत्पन्नाचा दाखलाच नाही। त्यावेळेस जर त्यांनी आता 4 व्हीलरचं त्यांनी काढलंय ना, त्यावेळेस ज्यांच्याकडे 4 व्हीलर आहे काही म्हणजे त्यांचे आहे ना, ते मांडायला पाहिजे होतं ते फॉर्म मध्ये। आणि त्यावेळेस कंपल्सरी जर उत्पन्नाचा दाखला दिला असता तर एवढं ह्या महिलांना पण हे करावं लागलं नसतं ना, घरोघरी जाऊन फिरणं काम त्यांचं पण कमी झालं असतं ना। आता परत तुम्हाला घरोघरी जाऊन ते करावे लागेल। हो, आता आरटीओ कडून एक डेटा जो आहे की चारचाकी वाहनांच्या मालकांची नावं या अंगणवाडी सेविकांना दिली जात आहेत आणि त्यानंतर या अंगणवाडी सेविकांनी ती यादी घ्यायची चारचाकी वाहनांची नावं असलेल्या आणि त्या प्रत्येक घरी जायचं आणि लाभार्थी महिलांपैकी कोणी महिला त्या घरात आहे का, ज्याच्या नावावरती चारचाकी गाडी आहे त्याची ती कोणी नातेवाईक आहे का, बायको आहे का, आई आहे का, सून आहे का, हे सगळं तपासायचं। आता परत सगळ्या नव्याने तुमचे पहिले पैसे मिळाले नाही, पैसे नाही मिळाले पहिले आम्हाला कसलेच, फक्त लिहून घेतलं पण पैसे नाही आले अजून। 50 रुपये हां, एका फॉर्मला 50 रुपये प्रमाणे ते देणार होते, तर आम्ही रात्रंदिवस जागून केले। दिवसा तो फॉर्म जात नव्हते, आम्ही पहाटे 3-3 वाजता उठून फॉर्म भरलेले, तर प्रत्येकीने 200, 250, 400, 500 असे फॉर्म भरलेत, पण त्याचे 5 पैसे सुद्धा आम्हाला अजून मिळाले। आमचे त्यांनी यादी लिहून घेतलेले आहेत, म्हणजे आम्ही ऑफिसला आमच्या याद्या दिल्यात, सगळं दिले, पण अजून आता किती महिलांना सगळ्यांना 1,500चा हप्ता मिळतोय, मग आमचेच पैसे का रखडलेत? काय वाटतं आता ह्या जे काही निकष लावत आहेत? नाही ना, बरोबर आहे, अंगणवाडी सेविकांना पैसे मिळालेच पाहिजेत ना, अंगणवाडी सेविकांना पैसे मिळाले पाहिजेत, पण लाभार्थी महिलांसाठी जे काही निकष आणि पडताळणी जे काही होते पडताळणी म्हणजे आधीच करायला होती, नाही झाली, पण आता केली आता करायचं म्हटल्यावर त्या बायका म्हणतात हे चुकीचं आहे, सगळ्या एकसारख्याच आहे ना सरकारच्या बहिणी, का वेगवेगळ्या आहेत चुलत आणि सख्या असं नको।
म्हणतायत. चुलत सख्या असं होतंय. होतंय सावत्र आणि सख्या बहिणी चाललेला आहे, ते वाद करताय सरकार म्हणे. निवडणुका होस तर गोड बोलले आणि आता मग निवडणुकीत काही परिणाम झाला का याचा? झाला ना, भरपूर परिणाम झाला ना, भरपूर परिणाम झाला. निवडणुकीमुळे भरपूर परिणाम झाला ना. कारण की आता त्यांचं पैसे जास्त जात आहेत ना, म्हणून त्याच्यामुळे त्यांनी आता व्हेरिफिकेशन चालू आहे. निवडणुकीत काय झाला का परिणाम? निवडून आले ना, आता आपली सरकार निवडून आली ना, मग परिणाम झाला लाडक्या बहिणींमुळे. हो झाला. तुम्ही सगळ्यांनी मत दिली म्हणून तर ते निवडून आले ना. मत जर कोण दिलं नसतं तर ते निवडून कसे आले असते बरं? आणि 2100 रुपये देणार होते, पण ते पण नाहीये. आणि लोकांना आशा होती की आपल्याला 2100 रुपये मिळतील या सरकारमुळे. 1,500 तर मिळतातच आहे, पण आता 2100 रुपये पण मिळणार या आशेने महिलांनी सगळ्या महायुतीला मतदान केलं ना त्यांनी सगळ्यांनी. मी काय म्हणते माहिती का, हे सरकार काय म्हणलं माहिती का, जवळ आम्ही म्हणजे ह्याच्यावरती आहे ना 5 वर्ष तोपर्यंत मिळेल, तिथून पुढे बंद. अच्छा, म्हणून तुम्ही मत दिलं? आम्हाला दिलं नाही बाबा, माझा नवरा नाही मत. मत हा म्हणून लोक तिकडे गेले जास्त पळत, हे मी पहिलं सांगते. खरं सत्य भावना म्हणजे तीच आहे का नाही? तू सांग, लोकांना आशा दाखवायची, मत घ्यायचं आणि बाजूला व्हायचं ना, ही खरी गोष्ट आहे. लोकांना आशा दाखवली ना की आम्ही तुम्हाला 2100 रुपये देईन, तुम्ही आम्हाला निवडून द्या, हे करून द्या, ते करून द्या. पण आता ते नंतर नाही हे करतात ना, आशा दाखवून परत बाजूला झाले ना. ते आता काय म्हणतायत की कार दाखवा, तुमचं कारचं 4 व्हीलर आहे का तुमच्यापैकी कोणाच्या घरी? आमच्याकडे कोणाकडेच नाही. काय हरकत आहे? सगळे ना परिस्थितीवाले लोक आहेत. नाही, पण बाकीच्यांना बी मिळलं पाहिजे ना तुमच्या ह्याच्यातनं. असं कारवाल्यांचं तुम्ही आता काढले, ह्याच्या अगोदर काढायचं होतं ना. ज्यावेळेस उत्पन्नाचा दाखला सगळ्यांकडे आहे का तुमच्या? 2.5 लाखांचा सांगितल्यानंतर सांगितल्यावर आम्ही लगेच पण दाखला मागितला होता, तो कॅन्सल केला नाही का. गर्दी खूप झाली, आता हे कधी मिळणार, तो कॅन्सल केला. मग रेशनिंग कार्ड किंवा काय ते अजून रेशन कार्ड ठेवायला सांगितले, दाखवायला सांगितले होते, त्याच्यावर आम्ही फॉर्म भरले सगळे. हा, मग आता पडताळणी करायची म्हणजे की उत्पन्न दाखला घ्यावा लागेल पहिलं. उत्पन्नाचा दाखला घ्यावा लागेल. म्हणून सगळ्या महिलांकडे आहे का? असतील असे नाही, सगळ्यांकडे असतील. काढायला लागेल तो. काढायला लागणार आहे का? सगळ्यांकडे नाहीये, मग काढू शकतील ना सगळ्या महिला? काढू शकतील. मेन गोष्ट म्हणजे माझेच मागे गेलेले 20 वर्ष पूर्ण झाली. काय, माझी एक मुलगी एक मुलगा आहे, बस, कोण नाही आम्हाला बाकीचं. काय उत्पन्नाचा दाखला मागितला तर तुम्ही? हो, देईल ना. देईल. आता उत्पन्न कमी असल्यावरती देणारच ना आम्ही. मग कारण आम्हाला घर सारखे लागतात, तर दवाखान्याचा खर्च आहे, मुलाचं शिक्षणाचं आहे, त्यांना अजून जॉब नाही, सगळं बघायला लागतं. पात्र त्यांनी काढले ना, 4 चाकी आहे का, येऊन सगळं चेकअप केलं तरी चालेल. असं आहे, म्हणजे आम्हाला काही भीती नाहीये. हो, आम्हाला काही हरकत नाही. हो, नाही, आम्ही सगळे परिस्थितीवाले. 4 चाकी गाडी आहे का याची पडताळणी केली तरी काय हरकत त्यांनी आहे, 4 चाकी आहे, त्यांनी भरले, त्यांनी पण फॉर्म त्यांच्या. तुम्ही स्वतः अंगणवाडी सेविका आहे, त्यामुळे तुम्ही फॉर्म भरून घेतलेत. अशा महिलांनी भरलेले आहेत फॉर्म, तुम्हाला माहिती? थोडेफार आहेत, बारक्यांना मिळतं, गरीबाला मिळतं, म्हणून सांगताना सांगितलं की नाही आमच्याकडं. आता मग कसं होणार? हा, मग आता काय, आता बघावं लागणार, चेक करावं लागणार त्यांचं. तुम्हाला घरोघरी जायला? हो, सगळ्यांच्या घरोघरी आता 4 चाकी वाहन असतातच. मग असतात, गरजच आहे 4 चाकी वाहनाची. हो, आता सर्वसामान्यांकडे नाहीये, सर्वसामान्यांकडे 4 व्हीलर नाहीये. कारण आता आम्ही वस्ती पातळीवर काम करतोय, तर सर्वसामान्यांकडे 4 व्हीलर नाहीच आहे. मग त्यांची तुम्ही पडताळणी केली तरी काही हरकत नाही. म्हणजे पालक सुद्धा तयार होतील, आम्हाला सुद्धा खात्री बाबा ह्या घरात नाहीये, 4 व्हीलर नाहीच आहे. जे आहे ते आपण सत्य मांडू शकतो. आणि जेव्हा आम्ही सांगितलं होतं की ज्याच्याकडे 4 व्हीलर आहे, 2.5 लाखापेक्षा कमी होतं, जे आम्हाला माहिती आहे ना, आम्ही त्यांची कित्येक बायका आमच्या संग भांडायला आल्या होत्या की तिचा फॉर्म भरला, माझा का नाही. मी म्हणलं तुमची गव्हर्नमेंट नोकरी, 4 व्हीलर आहे. नाही असं नाही, माझ्या मैत्रिणीने भरला, ह्यांनी भरला. म्हणलं जिथं भरला तिथं भरा, पण मी स्वतः भरणार नाही, हे मी प्रत्यक्ष ठामपणे सांगितलं होतं. पण अशा महिलांनी भरलेले आहे. ही योजना लाडक्या बहिणीसाठी आहे. मग सगळ्यात लाडक्या बहिणी असायला पाहिजे, श्रीमंत असो ना ते कोणी असो. मत सगळ्यांनी दिलेलं आहे, मत सगळ्यांनी दिलेलं आहे. दिला असेल ना कोणी कोणी. हेच दिलंय की सगळ्या सरकारला सगळ्या बहिणी सारख्या पाहिजे. सगळ्यांनी हेच सांगितलं आतापर्यंत. काय वाटतं मावशी? माझ्याकडे तर काही गाडी नाहीये, मी सांगते आताच. सरकारने आता निवडून आलं ना, इतक्या निवडून यायच्या आधी त्यांनी एसटीचं हाफ तिकीट केलं होतं, अर्ध तिकीट महिलांसाठी. आता तेही पूर्ण तिकीट केलंय. म्हणजे निवडून आले की तुम्ही एक एक आमचं सगळं काढून घ्यायला लागलात महिलांकडनं. आता फुल तिकीट केलंय महिलांसाठी.
हे सांगणार कोणाला? आता तुम्ही ज्याला सांगणार आहे त्यांना सांगा ना. तुम्ही आलेत ना, मग तुम्हाला सांगणार आम्ही आता की ते न्यूज वरती दिसलं बोलणार ना. लोकांना चार हे सरकार असं फसवतो. महिला बाहेर जात होते देवदर्शनाला इकडे तिकडे सगळीकडे, पण आता हे फुल तिकीट झालं त्यामुळे आता म्हणजे त्यांना बाहेर पडणं पण शक्य सामान्य लोकांना. तेवढ्यामुळे आम्ही जात तरी होतो ना, थोडं अर्ध तिकीट आहे बाबा चला आपण जाऊन येऊयात म्हणून. आता फुल तिकीट केल्यावरती पुढचं आम्हाला गणित हे होतं ना, ते 1,500 तर काम झालं. आता तुम्ही तुमच्या कामाला लागा. तिकीट होतं आणि आता निवडणुका झाल्या, सगळं झालं आणि आता एकदम फुल तिकीट केलं म्हणजे तुमचा वेळ भागून गेल्यानंतरच तुम्ही असं केलं. हे जे काही तुम्हाला 1,500 रुपये मिळतात तर त्याच्यात काय काय होतं म्हणजे आता 1,500 काही एक तेलाचा डबा पण येत नाही. पण तुम्ही खुश तर होता ना सगळ्या त्या? खुश तर आहे, तेवढे समाधान मानणं भागच आहे ना. तुम्हाला मिळते ना 5 वर्ष तोपर्यंत हसत राहा. तिथून पुढे कोण समजा नाही निवडून आला तर परत मिळणार नाही ते. आणि तुम्ही आम्ही देऊ का नाही ही खात्री पण नाही. 5 वर्षानंतर कोणी बघितलंय काय परिस्थिती असेल ती नाही. पण आता तुम्ही आता एसटीची दरवाढ सांगितली, आणखी काय काय फरक पडला असं तुम्हाला दिसतं? रेल्वेचं पण अर्ध तिकीट नाही, आधी रेल्वेला पण अर्ध तिकीट होतं. जसं ही महायुतीच्या बिलात काय फरक पडलाय का? विजेच्या बिलात पण फरक पडलाय, कारण ज्यांचं 1,100 भाज्या मागल्या, परत सामान सगळं किराणा माला वाजलं, सगळं महागच झालेलं आहे. सगळं महाग करून ठेवले. कडधान्य मला येत होती तिथे 20ला झाली. पण हे तर निवडणुकीच्या वेळी देखील होतं. पण आता तुम्हाला वाटलं की आता 1,500चे 2100 मिळणार आहेत, ते पण अजून कुठे दिलेत? 2100 दिलेत कुठे त्यांनी? आणि ते जरी दिलं तरी पण आपलं महिन्याचं सामान तेवढं भरून होईल. ते पण 3 माणसं किंवा 2 माणसं असतील तर. ज्यांच्या घरात जास्त माणसं आहेत त्यांचं होईल का ते 2100 रुपये? ते पण नाही. तुमचं म्हणणं आहे की हे जे काय आता पडताळणी आता होतीये ते आधी व्हायला पाहिजे होतं. आधीच व्हायला पाहिजे होतं. सगळं चेकिंग करूनच फॉर्म भरायला पाहिजे होतं. तुम्ही अंगणवाडी सेविका म्हणून एखाद्याच्या घरी गेला आणि विचारलं की बाबा तुमच्या घरी आहे का 4 चाकी? नाहीच म्हणणार नाही आमच्याकडे म्हणतील. मग 1,500 रुपये येतात म्हटल्यावर कोण म्हणणार आहे का आम्हाला येतात म्हणून किंवा 2100 रुपये? पण ते आरटीओ कडचा डेटा आहे ना, मग ते बघून मग नंतर त्यांना भेटून सांगणार आम्ही. ऑनलाईन त्यांनी करायला पाहिजे. ह्या महिलांना कामाला लावू नये. पुन्हा अंगणवाडी सेविकांनाच कामाला. त्यांना कामाला लावू नये. तुम्ही हे केलं ना पहिल्यांदा की बाबा सरसकट सर्वांचे फॉर्म भरा, मग आता त्यांना का परत तुम्ही कामाला लावता? ते तुमचं काम आहे, तुम्ही पडताळी करा. तर फार नाही, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी आणि फेब्रुवारी 3 महिने, 3 महिन्यामध्ये फरक वाटतोय तुम्हाला? खूप वाटतंय. खूप कशाचा फरक? म्हणजे इलेक्शनचा जो काय असेल तर खूप फरक झालेला आहे. काळामध्ये खूप हे झालेलं आहे. या महिला खरं तर त्यांचा रोजचा जो दिनक्रम आहे, त्यांचं कुटुंब किंवा जे काही काम ते उदरनिर्वाहासाठी करत असतील ते करणं, एवढ्यापुरतंच त्यांचं आयुष्य. रूढार्थाने जे काही आपण राजकारण म्हणतो त्या राजकारणाशी या महिलांचा थेट असा अजिबात संबंध नाही, बरोबर ना? पण या महिला निवडणुकीच्या वेळी राजकारणाचा एक भाग बनल्या आणि आता त्याच राजकारणाचा त्या अनुभव घेत आहेत. कॅमेरामन अमोल गवाळे, मंदार गुंजारी, एबीपी माझा, पुणे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.